2008 साली विलासराव देशमुख असताना त्यांनी एक जी आर काढला होता की जे सफाई कामगार 25 वर्ष झाली असतील किंवा मृत झालेला कामगार असेल त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून मालकी हक्काचं घर मिळेल. 2008 पासून 2014 पर्यंत नव्हतं, म्हणून मी सातत्याने मांडत राहिलो आणि ते मांडल्याच्या त्यांना सांगितलं की तुम्हीच केलं. आणि या कालखंडामध्ये फक्त 50 घरं मालकी हक्काची दिली गेलेली आहे. मुंबई महापालिका एवढी श्रीमंत असून त्या महापालिकेने हा विषय केला नव्हता. 2014 नंतर ज्यावेळी माननीय देवेंद्रजींचं सरकार आलं, या सरकार पुढे मी प्रश्न मांडला, देवेंद्रजींची भेटीगाठी केली. त्यांनी आमच्या सफाई कामगारांना घेऊन त्यांच्या वर्षा निवासस्थानी बोलवलं. वर्षा निवासस्थानीला सर्व सफाई कर्मचारी जे म्हणजे सहकार्य होते त्यांना घेऊन गेलो. त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं की कशा प्रकारच्या सफाई कामगारांच्या अडचणी आहेत आणि त्यांनी म्हटलं की हे मी ऐकलेलं आहे, मी याच्यावर जो तोडगा काढतो. कारण ज्या 39 वसाहती आहेत त्या अगोदर ठरल्या होत्या, तर 28,000 सफाई कामगारांना घरं द्यायला लागली तर त्यांनी मग 4 FSI दिला. 2015ला त्यांनी तो जिहार की या जिहार मध्ये त्यांनी असं लिहिलं की ज्यांची 25 वर्ष झालेले आणि ज्या कामगार सर्व्हिसवर असताना नोकरीवर असताना मृत्यू झाला असेल तर त्याच्या वारसाला मालकी हक्काचं घर मिळेल. आणि 4 FSI दिल्यानंतर सर्व वसाहतीमध्ये काम सुरू झालं. कारण मी तसं म्हटलं आता आहे फक्त 6,000 कामगार, त्याच्याऐवजी जर 28,000 कामगारांना ठेवायचं असेल तर त्या मोठ्या इमारती म्हणजे 20 माळ्याच्या 12 माळ्याच्या 10 माळ्याच्या बांधाव्या लागतील. बांधकाम सुरू झालं आणि मग सफाई कामगारांना वाटलं की देवेंद्रजींनी आपल्याला दिले गोड बातमी आणि आता आपण मालकीच्या घरामध्ये जाऊ. त्या वसाहतीमध्ये काम सुरू झालं होतं. परंतु नंतर 2019ला उद्धवजी ठाकरे यांचं महाविकास आघाडी सरकार आलं. या सरकारने जो माननीय देवेंद्र फडणवीसांनी जो जी आर काढला होता मालकी हक्काचा, तो त्यांनी रद्द करून आश्रय योजना सुरू केली. त्याला स्थगिती दिली. देवेंद्रजींच्या जी आर स्थगिती देऊन आश्रय योजना म्हणजे काय, सेवा निवासस्थान. पुन्हा तुम्ही जे अगोदर होता तसे तात्पुरते तुम्ही जोपर्यंत नोकरीत आहात तोपर्यंत तुम्हाला घर असेल, नोकरीत नसेल तर तुम्हाला ते घर सोडावं लागेल असं केलं. आणि त्यामुळे जे आमच्या सफाई कामगारांचं मालकी हक्काचं घर मिळण्याचं स्वप्न होतं ते भंग पावलं. आणि म्हणून नंतर आता यावेळी पुन्हा देवेंद्रजींचं सरकार आलं, मध्ये आपले एकनाथ शिंदेचं आलं, तेव्हाही देवेंद्रजींनी भाषण केलं विधानसभेमध्ये की या सफाई कामगारांना आम्ही मालकी हक्काचं घर देऊ. या दरम्यान आपण पाहिलं तर जे बीडीडी चाळी आहेत, या बीडीडी चाळीतील वळणीच्या लोकांना देवेंद्रजींनी मालकी हक्काच्या चाव्या दिल्या. गेल्या आठवड्याभरात आपण पाहिलं असेल तर जे पोलीस आपले बंधू आहेत, माझी मागणी होती की या पोलिसांना 24 तास ड्युटी करतायत तर यांना मालकी हक्काचं घर द्या. तर नायगाव जे आमचे कोळंबकर आहे साहेब, या कोळंबकर यासाठी लढत होते, कालिदास कोळंबकर, तर त्यांच्याही लढ्याला यश आलं आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आपल्या पोलिसांना पण मालकी हक्काची घरं दिली. आणि मग या कामगारांमध्ये एक आक्रोश निर्माण झाला की आमची एवढ्या वर्षाची मागणी होती. देवेंद्रजी तर सांगतायत, त्यांनी जो भारतीय जनता पार्टीचा 24चा जो विधानसभेचा जाहीरनामा होता तिथेही म्हटलं होतं की 100 दिवसामध्ये आम्ही पुन्हा सफाई कर्मचाऱ्यांना घर देऊ. आता जो महानगरपालिकेचा जाहीरनामा झाला त्याच्यातही म्हटलं की आम्ही सफाई कामगारांना मालकी हक्काचं घर देऊ. परंतु दुर्दैवाने ही जी ब्युरोक्रसी आहे, हे जे अधिकारी आहे, या अधिकाऱ्यांना या सफाई कामगारांना घर द्यायची नव्हती. देवेंद्रजींच्या खूप पणामध्ये होतं. आणि म्हणून परवाच मी त्यांच्याकडे गेलो. सफाई कामगारांचा ज्या त्याच्या वेगवेगळ्या युनियन आहे त्याचा आझाद मैदानावर मोर्चा आला होता आणि मी त्याच वेळी आपल्या देवाभाऊ आता आमचे त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं बघा असं मोर्चा आलाय, सफाई कामगारांमध्ये आक्रोश आहे, तर तुम्ही हे मी तर निवेदन तुम्हाला अनेक वेळा दिलेलं आहे, तर या निवेदनाला मग तुम्ही निर्णय द्या. त्याच दिवशी त्यांना दत्ता बेगे यांच्या प्रेत यात्रेला नागपूरला जायचं होतं. 2:15 वाजता ते एवढ्या गर्दीमध्ये पण त्यांनी माझं जे निवेदन होतं ते घेतलं आणि त्याच्यावर महानगरपालिका आयुक्त यांना आदेश दिले. 12 जून 2015चा जो जी आर आहे त्याप्रमाणे या सर्व सफाई कामगारांना आपण मालकी हक्काची घरं द्यावी आणि मला अवगत करावं. कारण त्यांनी जर म्हटलं असतं नुसतं याच्यावर कार्यवाही होईल तर आता एवढ्या वर्ष कार्यवाही चालली आहे. 15 पासून 12 जून 2015 पासून ते आता 25 पर्यंत कार्यवाही चालू आहे, काय झालं नाही. आणि म्हणून मग देवेंद्रजींनी लिहिलं की यांना तात्काळ हा 12 जूनचा जी आर लागू करावा आणि त्या ठिकाणी मला अवगत करा अशा प्रकारचं दिलाय. त्यामुळे पुन्हा एकदा सफाई कामगारांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. हा जो जी आर होता ती कॉपी ही मुंबईचे जे आयुक्त आहेत भूषण गगराणी साहेब यांच्या हातात देऊन दिलं की बघा हे आदेशपत्र आहे. आणि त्याची कॉपी ज्या मुंबईच्या महापौर आहेत रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि सभागृहाचे नेते गणेश खनकर आहे यांच्या हातात दिला आणि त्यांच्याशी चर्चा केली. तुम्ही त्वरित या संबंधी मीटिंग लावा, सर्व अधिकाऱ्यांना बोलवा आणि या अधिकाऱ्याने जो मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्यांना सांगा. त्यांनी सांगितलं की आपण पुढील आठवड्यामध्ये या संबंधी मीटिंग लावू आणि त्याचे जे नियम अटी ठरवू आणि या सफाई कामगारांना यावेळी मालकी हक्काचं घर निश्चित देऊ असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता